नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे तुम्हाला येतात की नाही ते बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचं स्टेटस ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे चेक करायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे बऱ्याच शेतकऱ्यांना येतात, परंतु महाराष्ट्र सरकारचे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना येतात की नाही हे त्यांना माहिती नसते किंवा ते स्टेटस कशा प्रकारे बघायचं हे सुद्धा माहिती नाही की आजपर्यंत त्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे जमा झाले आहेत की नाही। तर ते जर तुम्हाला बघायचं असेल तर ते कशा प्रकारे बघायचं अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहता झटपट इन्फो। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला गुगल वरती यायचं आहे आणि गुगल वरती टाइप करायचं आहे नमो शेतकरी। नमो शेतकरी एवढं टाइप केल्यानंतर तुमच्या समोर ही जी वेबसाईट आहे ही तुम्हाला इथे दिसत असेल तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचे आहे nsmny.mahaIT.org। तर ही पहिल्याच नंबरची वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे आणि ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा काहीसा इंटरफेस पाहायला मिळेल, जिथे की तुम्हाला इथे ऑप्शन पाहायला मिळेल लॉग इन आणि बेनिफिशियरी स्टेटस। तर तुम्हाला क्लिक करायचं आहे बेनिफिशियरी स्टेटस या ऑप्शनवर आणि इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुमची डिटेल जे आहे ते काढायची आहे। तर तुम्हाला जर रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल तर तुम्ही आधार कार्ड नंबर टाकून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो काढू शकता। तर रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वात अगोदर पाहूया की स्टेटस कशा प्रकारे चेक करायचं। तर बेनिफिशियरी स्टेटस मध्ये इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि इथे रजिस्ट्रेशन नंबर वरती तुम्हाला तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, जो तुमचा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, तोच नंबर इथे सुद्धा चालतो, तोच नंबर इथे टाकायचा आहे। तर रजिस्ट्रेशन जर नंबर माहिती नसेल ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो। तर कसा काढायचा, इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला हा जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा इथे भरायचा आहे आणि गेट आधार OTP या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक OTP जाईल, तो OTP इथे इन्सर्ट करायचा आहे आणि हा OTP इथे इन्सर्ट केल्यानंतर गेट डाटा हे जे बटन दिसत आहे या बटन वरती तुम्हाला क्लिक करायचा आहे। गेट डाटा या बटन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो डाटा आहे तो इथे फेच केला जाईल आणि तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन म्हणजेच फार्मर, तुम्ही ज्या शेतकऱ्याचं इथे चेक करत आहे त्या शेतकऱ्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन इथे येणार आहे, जसं की फार्मरचं नाव आणि डिस्ट्रिक्ट वगैरे सर्व काही येणार आहे। इथे आधार सीडिंग स्टेटस वगैरे आहे की नाही ते सुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर यानंतर इथे जे ऑप्शन देण्यात आलेला आहे ते म्हणजे आजपर्यंत तुम्हाला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे किती जे पैसे आहे, किती इन्स्टॉलमेंट मिळालेले आहे आणि कोणत्या बँकेमध्ये ते जमा झालेले आहे। तर इथे तुम्ही संपूर्ण जे इन्फॉर्मेशन जे आहे ते इथे पाहू शकता। फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ इन्स्टॉलमेंट ज्या जमा झालेल्या आहे त्या सर्व इथे दाखवलेल्या आहे आणि त्याचा ट्रान्झॅक्शन नंबर वगैरे सगळं आणि कोणत्या तारखेला जमा झालेला आहे सर्व काही इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे। त्यानंतर पुढील जे इन्स्टॉलमेंट येणार आहे ते सध्या इथे ब्लँक दाखवत आहे। ज्या शेतकऱ्यांना अजून जमा झालेले नाही त्या शेतकऱ्यांना इथे ब्लँक दाखवणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होत आहे की नाही ते ऑनलाईन पद्धतीने स्टेटस जे आहे ते चेक करू शकता। तर आता ज्या शेतकऱ्यांना आपला रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल तो कसा काढायचा, इथे पीएम किसान सन्मान निधीचा रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्हाला माहिती असेल तर तोच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सुद्धा रजिस्ट्रेशन नंबर आहे। तर इथे जर तुम्हाला काढायचा असेल तर बेनिफिशियरी स्टेटस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नो युअर रजिस्ट्रेशन नंबर अशा प्रकारचं ग्रीन मध्ये ऑप्शन दिसतं। तर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। इथे दोन प्रकारे तुम्ही काढू शकता, एक तर आधार रजिस्टर मोबाईल नंबरने आणि आधार नंबरने। तर मी इथे सिलेक्ट केलेला आहे आधार नंबर। तर आधार नंबर इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे, इथे कॅप्चा फिल करायचा आहे आणि गेट OTP या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। OTP आणि कॅप्चा फिल केल्यानंतर गेट डाटा या बटन वरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा OTP व्हेरीफाईड होईल। त्यानंतर तुमच्या समोर रजिस्ट्रेशन नंबर आणि फार्मर नेम जे आहे ते इथे पाहायला मिळेल। तर हा तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे आणि याच नंबरने तुम्हाला तुमचं जे स्टेटस आहे ते चेक करायचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे बेनिफिशियरी स्टेटस जे आहे
ते चेक करू शकता। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि याच्या व्यतिरिक्त जर काही कमेंट्स असेल तर कमेंट करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।